मंजिरी गुड मॉर्निंग. आज दीदीला लवकर उठवलंय कारण आज आहे आमच्याकडे ब्राह्मण भोजन. चला तयारी करूया, पटकन फ्रेश हो. आमच्याकडे गणेश पूजन आहे. आम्ही परवा दिवशी आलो आणि मला थांबता येत नाही म्हणून मी उद्या निघणार मंगळवारी कामानिमित्त. आज गणेश पूजन आहे. सकाळी लवकर उठलो होतोय, तळबक चालली आहे जेवणाची धावपळ. आता बाकीच्या आंघोळी करून बाहेर आले आणि सांगायचं उद्देश म्हणजे काल मी हार आणले आणि तुळस नाही भेटली. आमच्या दारातच तुळस असतात, गावाला तुळशी असतात. हे बघा कृष्ण तुळस, मुंबईला कृष्ण तुळस मिळत नाही. आणि हे बघा बाहेर अंगणात सगळ्यात कृष्ण तुळशी आहेत. तुळस फोडले. आता आम्ही पूजेची तयारी करतोय. भटजी येणार आहेत, काही वेळात त्यांचं आगमन होणार आहे आणि आम्ही आता देवपूजा चालू करतो. घामाघूम झाले देवाची पूजा करता करता. कसे वाटतात आमचे साईबाबा पप्पा? बरोबर घातल्या. साईनाथ महाराज की जय. जय. ओके आता हे मस्त केलं, हे करून देऊ. मस्त की देवाची पूजा चालू आहे आमच्या आहोंची. इकडे पोरं मस्ती करतात. अजून भटजी काका आलेले नाही आहेत. आणि तुम्ही म्हणाल मी अजून दिसली नाही कशी. मला अजून काम करायचं आहे मग मी येणार. कारण मला मागच्या वेळेला एकाने कमेंट टाकली होती, काय म्हणजे काकू तुम्ही मॅक्सीवर का साडी का नाही घातली, म्हणून मी नंतर येणार तुमच्यासमोर मस्त तयारी करून. आणि ह्या माझ्या लेकीने या रूमची साफसफाई करून मस्त एकी कचरा काढलेला आहे. ओके म्हणून वाटतंय असं. इकडे ही धनश्री कंटाळली आहे कारण तिला लवकर उठवलंय म्हणून. चल आता भांडी घात चल. किती कमी पडला दोरा तुम्हाला? वर बांधा असं असं अडकवा त्याला पप्पा. ए धनश्री नाही मंजिरी रांगोळी काढून घ्या. चल मी जाते आता. यावेळेला आपले बडजे चेंज झालेले आहेत. येस यूट्यूबर. बस तिला आपल्या इथे जास्त नसते. कृष्ण तुळस किती आहे? कृष्ण तुळस लावलं. अशा प्रकारे देवपूजा चालली आहे. मस्त आहे. परत देवाला कुठून आणलीस रे? आपल्या नीट चालता येत नाही काय रे तुला? आजचा मेनू आपला आहे हिरव्या वाटाण्याची उसळ, डाळ, सोलकढी आणि भात. आणि आता या वर्षी नवीन काका आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जेवण बनवतायत. तुम्ही सज्ज राहा की आपण कसा पुढचा प्रोग्राम करतोय ते. किती पानं पाहिजे? 4 पानं त्याची 8 करायची. हा तो देवाला पत्रावलाय. बारकी नाही वरची कापा. हे बघा हे बघा हे बघा त्या झाडाची बोल. वरची घ्यावा ना शिडी. हात पोचू नको. तिथे दोनों जण काम करो. हा ही आवाज देते सारखी काय माहिती. काम करा जरा, चांगलं काम कर. पाणी नीट भर, स्वच्छ पाणी भर. आय विल नॉट. अचानक आमचं ठरलं प्लॅन ना भट वाढायचा. पंचामृत करायचं होतं. त्यात दही, दूध, साखर, मध. एक गोष्ट कमी होती ती पण मधाची. आता मधाची वाटली तर मी आणलेलीच नाही आता येताना. मला टेन्शन झालं. धनवंजरी ते बोलले 5 व्हायला पाहिजे म्हणून थोडासा गूळ टाका. ऑप्शनला आपण एक करू शकतो. टिप्स लक्षात ठेवा. जर मध नसेल इमर्जन्सीला पंचामृत करण्यासाठी तर आपण त्याच्या जागी गूळ टाकू शकतो. धन्यवाद. जावा काम करा जावा.
पाणी भरीते ग पाणी भरीते. काय रे मासा शोधतोय आतमध्ये बघ काय. अरे कॅमेरा का हलवतोय रे. आतमध्ये बघ डर्टी वॉटर. काम कर. हो गाईस तुम्ही काय करताय का. साडी कधी घालणार. घालते आता कपडे धुवाले का ग. टायर मध्ये हवा क्या हो गया. टायर हवा चालू 20 मिनिटं लागतात. रांगोळी काढायची. रांगोळी जा काढ जा मग. दरवाजा कडेला काढा. शायनिंग मारायला सोमवार आहे नसेल. मंडेला बंद असतं ना. असू शकतो 5 सोमवारचा बाजार आहे ना. येतं का ग तुला. फोटो काढायसारखं बसल्याशिवाय बसली आहेस. नॉर्मल बस ना. हा ये ग चिमण्या काढत बसते आपली. तीच मला रांगोळी येते बस. पूर्ण रांगोळी झाल्यावर हाक मारा. एवढा फ्रस्ट्रेट का झालाय. हा एवढा फ्रस्ट्रेट का झालाय. हवा भरून शिल्पा देशपांडे काकू ये दीदी दे. हाय हाय हाय. अरे इथे कोण काढणार रांगोळी. तिथे काढायची होती दारात. कलर नाही हा श्री गणेशाय नमः महागणपती देवताभ्यो विष्णु देवताभ्यो गुरु देवताभ्यो राम देवताभ्यो सान देवताभ्यो वास्तु देवताभ्यो माधव देवताभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः पुष्पम समर्पयामी. आपल्यातलं तुळशी पत्र उचलायचं. आपल्या अंगावर समोर आजूबाजूला पाणी शिंपडायचं. अपवित्र पवित्र वा सर्वावस्था गौरव यस मारे कुंडली काक्षम सवाया अभ्यंतर शुद्धी पूजा कुर्यात. हो धुवून आणला ना तो. म्हणून आणला. सोमला विचार. सोमने आणला. काय व्हॉट इज दिस. शिकतोय तो. शिकायचं काय. शिकायचं काय. मम्मी पाणा आता निवेद काढूया. पप्पाला निवेद दाखवायचा आहे. मग बडजी काकांची येऊन आण. मग तुम्ही जेवा. आपण या लवकर केलं. वाढतं ना गुरुवर्य. आता बाप्पासाठी निवेद काढतायत बडजी काका. खास बडजींना परत बोलायला जेवण बनवायला. हेच आहे देवाचंच मराठी गाणं आहे. हो माहिती म्हणते. चौकेला राहतात. चौक्यावर बोलेल ते मराठी बडजी. त्याच्या पुढे आणखी राहतात कांजळगाव. त्यांच्या तिकडे जातात आम्हाला जाते. होय दुसरं काम तिकडे. हो
उशीकडे ठेवा, नमस्कार करा आणि घेऊन हे घालून ठेव तुळशीला. हे आपलं हळद पावडर. लवकर. दोन्ही गॅस पेटवा आणि बारीक करा. बारीक कर दोन्ही पेटवा. काका हे गॅसच्या मधून सर्व थोडं थोडं बस. चला गॅस बंद. जरा बंद कर shooting. कोणाला वाटे पप्पा ही कावळा म्हणजे पक्षीला हो तुमच्या पप्पांना बोला, पूर्वज लोकांना. पप्पा यांना चलो वाडी कोणाला म्हणतात कावळ्याला, म्हणजे एवढं. अरे क्या बात होई. हा? आज नाव कसं तुमचं? मनोज गवंडे. मनोज गवंडे कुटुंबीय परिवाराने वास्तुने सुख शांत समृद्धी संपत्ती सद्धती सगळं काही नांदावं या हेतूने प्रतिवर्षाप्रमाणे जे काही ते ब्राह्मण भोजन व यथाशक्तीची काही सेवा करतात ती केलेली आहे मान्य करून घ्या. केलेल्या सेवेमध्ये किंवा केलेल्या पूजामध्ये कोणत्या प्रकारचा चुकापरा झाला असेल तर क्षमा करा. त्यांच्या कुटुंबामध्ये काही क्लेशपीडा असेल दूर करा. कुटुंबाचं संरक्षण करा. कुटुंबातील सर्व मंडळी नसपी राखा. जे जे कोणी नोकरी धंदा उद्योग व्यवसाय करत असतील त्यामध्ये त्यांना स्थिर लक्ष उत्तरोत्तर यश प्रगती प्राप्त करून द्या. जे जे कोणी शिक्षणामध्ये असतील त्यांना चांगल्या प्रकारची बुद्धी उत्तरोत्तर यश प्रगती प्राप्त करून द्या. त्यांच्या हा प्रकारचा त्रास असेल तर तोही त्रास तुमच्या देवी शक्तीच्या जोरावर दूर करा. अशीच आपली आनंदाने सेवा साजरी करून घेऊन सर्वांचं कल्याण करून सांभाळ करून बरे करा. ठीक. सर्वांनी अक्षर त्यांच्या हातामध्ये द्या भावांच्या. देव सोडकरच्या नाल्यावर घाला घालण्याच्या तिथे घाला. ताटामध्ये संपूर्ण घाला. नमस्कार. आता एक घास खाताना फोटो दे. बाकी तू कधी आली? आम्ही 4 तारखेला बसू, 5 तारखेला सकाळी गेल्या सोमवारी. 8 दिवस झाले. पुढे इथे आली. हडीला आता त्याचं विजय त्याचं हा 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 बरोबर. त्यांचा गोंधळ होता ना त्यावर्षी. इकडे वायरीमध्ये कोण? फोटो मारते का एवढी? दोन्ही छोटी पिशवी द्या प्लॅस्टिकची. मी म्हटलं भट वाढलं कोणीच नाही यावेळेला, तर आवर्जून न सांगता तृप्ती आलेली आहे आपल्याकडे. तसं मला खूप आनंद झाला की कोणतरी आलं. तेच मी माझ्या पण ठाणीमणी नव्हतं. मी आपला म्हटलं दादा असेल म्हणून मी जाता जाता म्हटलं आवाज देऊन जाते. नाहीतर हिला मी इथपर्यंत मी म्हटलं कोणतरी यावं रे. आणि नेमकी तृप्ती मागून आली. ठीक आहे, बरं वाटलं. आमच्या सासऱ्यांचे परम मित्र त्यांची बहीण आज आमच्याकडे आलेली आहे आणि नेमकं मी आज भट वाढला होता. त्या निमित्ताने त्यांचं एक आगमन झाल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलंय. तुम्हाला कसं वाटलंय? मला खूप छान वाटलं. मस्त वाटलं एकदम. आणि आमचे भाई म्हणजे आमच्या वडिलांच्या जागी ते त्यांच्या निपण तुम्ही आलात, आम्हाला लय बरं वाटलं. आणि आजच्या आम्ही बट वाढला आमच्याकडे कोणच नाही. दरवेळेला आमच्याकडे 15-20 माणसं असतात, पण यावेळेला म्हटलं ह्यावेळेला आपण पप्पा. पण त्या निमित्त तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्हाला खरं नसताना हो खूप खूप छान वाटलं. खूप छान. चलो.